बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. नमस्कार. ह्या ठिकाणी अण्णांच्या समाधीजवळ गेले 15 दिवस झालं सभासद संचालकांचं आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन चेअरमनने राजीनामा द्यावा यासाठीचं हे आंदोलन चालू आहे. त्यामुळं आंदोलन चालू आहे. सभासदांची संचालकांची मागणी आहे तुम्ही थांबा म्हणून. विषय इकडे तिकडे भरकटून अजिबात देऊ नका. संघाचा विषय ह्यामध्ये येण्याचं अजिबात कारण नाही. संघ कारखान्याच्या मानानं म्हणलं तर पंपापेक्षा सुद्धा छोटा विषय आहे. कारखान्याचा जो पंप आहे त्याच्यापेक्षा पण हा छोटा विषय आहे. मुळात माझ्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. माझ्यावर कुठं मी भानगडी केल्यात, कंपन्या काढून मोठे ट्रान्झॅक्शन केल्यात, चुकीचे व्यवहार केल्यात असे माझ्यावर कुणाचे आरोप नाहीत. संघ आत्ता अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे. मागं पुढं थोडीफार बिलं होत्या ती पण आम्ही दुरुस्त करायला लागलेलो आहे. संघ ज्या वेळेला घेतला त्यावेळेला 8.5 कोटी कर्ज संघावर होतं आणि आता तो आम्ही जर संघाचे तुम्ही आज व्हिडिओ आल्यात, फोटो आल्यात बघितले असाल तर किती डेव्हलपमेंट आम्ही त्या ठिकाणी केले आहे तिथं तुम्हाला दिसून येईल. तरी सुद्धा जर संचालकाने सभासदांनी मला सांगितलं मी थांबा म्हणून तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. तुमच्यावर आरोप आहेत, पुरावे आहेत, शासकीय यंत्रणेनं धाड टाकलेले आहे, गोडाऊन सील आहेत, RGT मध्ये केस चालू आहे. अण्णांनी मुळात 70 कोटी ठेवी असलेला कारखाना तुमच्या हातामध्ये दिला, त्याच्यावर आता 400 कोटीच्या पुढं कर्ज आहे आणि सभासद संचालक सगळे मिळून तुम्हाला राजीनामा मागतात. हा झाला 2 विषयातला फरक. त्यामुळं चांगली परिस्थिती असताना सुद्धा मी थांबायला तयार आहे. सगळं होऊन, आरोप होऊन, घोटाळे होऊन तुम्हाला सगळे राजीनामा मागतात तरी तुम्ही खुर्ची सोडायला तयार नाही. ही उत्तरं ह्या ठिकाणी येऊन द्या. माझा उघड कारभार आहे. कोणीही गाडी घेऊन जाऊ शकतं, सगळे कागदपत्र बघू शकतं. माझं पहिल्यापासून मोकळं आहे. मला कुठल्या गोष्टीची गरज नसते. हे नागनाथ अण्णांचं नातं आहे. मला कोणताही स्वार्थ नसतो हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं मी सगळ्या गोष्टी कधीही सोडायला तयार असतो. तुम्ही ह्या ठिकाणी येऊन राजीनामा द्या. विषय डायव्हर्ट करू नका. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तुम्ही थांबा. हा सगळ्यात विषय महत्त्वाचा आहे. तो तेवढाच विषय झालो. त्यावेळेलाच 1 लाख लिटर दूध झालं. त्याच्या अगोदर 60,000च्या वर कधी दूध संघ गेला नव्हता. 55,000 60,000 ही परिस्थिती असायची. 1 लाख हे माझ्या कालावधीत झालं. कोविड बसणं संघाला अडचणी येत गेल्या. संघाला कारखान्याकडं सगळा सपोर्ट असायचा. हुतात्मा बँकेची मोठी CC संघामध्ये होती आणि ती सगळी मी तिकडे गेल्यानंतर एका वेळेत कट केली गेली, बंद केलं गेलं. आर्थिकदृष्ट्या हेच संघ बऱ्यापैकी बघत होते. हेनेच ह्या अडचणी केल्या. आता आरोप आता माझ्यावर केले जातात. ठीक आहे, तरी सगळं माझं उघड बघायला तयार असतंय, दाखवाय पण मी तयार असतोय. लगेच मी चांगलं असलं तरी सोडतो. तुम्ही थांबा. सगळं आरोप आहेत, केसेस चालू आहेत, माणसं मागणी करायला लागल्यात. तुम्ही थांबा. तुम्ही खुर्ची सोडायला तयार नाही. विषय संघाकडे कुठं नेतायचा. 125 कामगार आहेत संघामध्ये. त्यामध्ये जास्तीत जास्त 15 मुलं ते 20 मुलं असतील. ज्या ठिकाणी 11 मुलं आहेत. ज्या ठिकाणी आपली भागातली मुलं काम करू शकत नाहीत. कॅन वॉशर असेल, तिथलं स्वच्छता असेल, पॅकिंग असेल, असे कोल्ड रूममध्ये जिथं थंड एकदम असतं त्या ठिकाणी बिहारी मुलं, आपली मुलं ज्या ठिकाणी टिकत नाहीत कामाला त्या ठिकाणीच ती मुलं काम करतात. ती सुद्धा मी काढायला तयार आहे. भागातली मुलं जर तिथे येऊन काम करत असतील, त्या 25 मुलं तिथं आम्ही मुलं लावून बघितली, आपली मुलं टिकत नाहीत म्हणून ती बिहारी काम करतात त्या ठिकाणी. बाकीची जवळजवळ 80-90 मुलं आहेत ती सगळी भागातली आहेत ना. महिला 25-30 भागातले आहेत. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर.
आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.